नमस्कार. कोरोचीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. दिनांक 13 ते 20 फेब्रुवारी 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने कोरोची आरोग्य उपकेंद्राच्या वतीने भैरवनाथ शिक्षण समूहाच्या विद्यार्थिनींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली. जंतू संसर्गामुळे बालकांचा शारीरिक व बौद्धिक विकास खुंटतो. त्याचा दुष्परिणाम मोठेपणी त्या व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर व अर्थार्जनावर होत असतो. यामुळे विद्यार्थी दशेतच जागृती करणे महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन डॉक्टर पूजा रंगाटे मॅडम यांनी केले. यावेळी शाळेचे मुख्य व्यवस्थापक अनिकेत कांबळे, शाळेचे व्यवस्थापक मनोहर माने, त्याचबरोबर भैरवनाथ हॉस्पिटलचे डॉक्टर रणजित दिंडे पाटील, सोनिया कोळी, डॉक्टर पाटील यांचेसह कोरोची आरोग्य उपकेंद्राच्या डॉक्टर पूजा रंगाटे व आदी कर्मचारी, विद्यार्थिनी उपस्थित होते. 13 फेब्रुवारी 2024 आज राष्ट्रीय जंतनाशक मोहीम दिन आहे. आज या दृष्टीनं आपल्याला 1 वर्ष ते 19 वर्ष या वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळे देण्याचा कार्यक्रम आहे. त्यानुसार आज भैरवनाथ शिक्षण संस्थेमध्ये मी आलेली आहे. जी मुले ह्या 1 ते 2 वयोगटामध्ये अर्धी गोळी आणि वयोगट 2 वयाच्या पुढचे 19 वयापर्यंत 400 mgची पूर्ण गोळी ही याप्रमाणे याचा डोस असतो.